आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आज आपण जावा मधील एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट, इम्पॉर्टंट पिलर ऑफ अ जावा तो पाहणार आहोत. तर आय थिंक तुम्हाला माझी स्क्रीन दिसत असेल. ओके. तर आपल्याला नवीन एक कॉन्सेप्ट शिकायची आहे आज. ती आहे ती इनहेरिटन्स. आता बेसिकली इनहेरिटन्स मध्ये होतं काय माहिती का मित्रांनो? इनहेरिटन्स म्हणजे अशी कॉन्सेप्ट आहे की एखाद्या व्यक्तीकडनं, एखाद्या ह्युमन कडनं, एखाद्या ॲज अ रिअल लाईफ एक्झाम्पल मी घेतोय. एखाद्या ह्युमन कडनं आपण ज्यावेळेस एखादी प्रॉपर्टी, एखादा गुण आपण घेत असतो, तो घेतल्यानंतर जे दुसऱ्या माणसामध्ये, दुसऱ्या ह्युमन मध्ये ते इम्प्लिमेंट होत असतं आणि सोबत त्याच्याबरोबर आणखी काही प्रॉपर्टीज ऍड होत असतात. त्या गोष्टीला सिंपल वर्ड आहे. त्या गोष्टीला सिंपल मध्ये म्हणतात इनहेरिटन्स. इनहेरिटन्स अशी एक कन्सेप्ट आहे की एका क्लासमधून आपण प्रॉपर्टी आणि त्याच्या मेथड्स ऍक्वायर करू शकतो. त्यालाच तर इनहेरिटन्स म्हणतात. इनहेरिटन्सला अजून एक वर्ड आहे, तो आहे इज ए रिलेशनशिप. हे आपण नंतर जाऊन पाहू कसं काय ते इज ए आणि हॅज ए रिलेशनशिप अशा दोन रिलेशनशिपच्या कन्सेप्ट आहेत. त्या पण आपण पुढे जाऊन पाहू. तर मी तुम्हाला व्हिज्युअलाइज थोडस करून देतो. अं, थोडस व्हिज्युअलाइज ने आपल्याला व्यवस्थित समजेल. ओके. तर इन सिंपल वर्ड इंग्लिश, inheritance is the process where one class acquiring the properties and methods of another class. What I said? Inheritance is the process where one class acquiring the properties and methods of another class. तर आपण इथं पटकन लिहून घेऊयात जे काय मी बोललो ते. ओके. इनहेरिटन्स. त्याची थोडीशी साईज वाढवून घेऊया जेणेकरून दिसायला थोडस ठीक दिसेल. ओके. ठीक आहे. आता ते दिसायला जरा ठीक दिसतंय. जे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एक डेफिनेशन लिहून घेऊया. डेफिनेशन म्हणजे असं काय वेगळं नाहीये. डेफिनेशन खूप सिंपल आहे. इनहेरिटन्स इज, स्पेलिंग चुकलंय भावांनो, पण स्पेलिंग वरती आपलं काय लक्ष नाही. आपलं लक्ष फक्त ओनली ऑन कन्सेप्ट. Inheritance is the process where one class acquiring the properties and methods of another class. That's a very simple definition. आणि अजून एक तुम्हाला डेफिनेशन हवी असेल, अजून एक डेफिनेशन तुम्हाला वाटत असेल की अजून एक डेफिनेशन आपल्याला पाहिजे, आपल्याला ह्याच्यापेक्षा पण सोपी असेल तर ठीक आहे ना, काय अडचण आहे ना. ठीक आहे. तर मी तुम्हाला आणखीन एक डेफिनेशन सांगतो. इनहेरिटन्स
Inheritance is the process of where child class acquire the properties of parent class. भावांनो, ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे बरं का. ही सगळ्यात सोपी डेफिनेशन झाली की याचं माझं म्हणणं काय आहे की इनहेरिटन्स अशी एक कन्सेप्ट आहे, अशी एक प्रोसेस आहे, अशी एक काय म्हणतात त्याला, अशी एक कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये चाइल्ड क्लास हा पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टीज ऍक्वायर करतो म्हणजे मिळवतो, ऍक्वायर करतो म्हणजे मिळवतोय, घेतोय, लाईक सर. ओके. आता तुम्ही म्हणाल की हे चाइल्ड क्लास आणि पॅरेंट क्लास असतंय तरी काय. ओके. समजा समजा मी मी इथे एक क्लास ए घेतला आणि इथे घेतला क्लास बी. ठीक आहे. यात काय कोणाला शंका नाही. ओके. आता चाइल्ड क्लास आणि पॅरेंट क्लास कोणाला म्हणायचं. ठीक आहे, मी तुम्हाला ते पण सांगतो. आता ठीक आहे. ह्याचा हाच कलर राहूया. आपण एक नवीन कलर घेऊयात. आता चाइल्ड क्लास आणि पॅरेंट क्लास कोणाला म्हणायचं. तर दोन क्लास, त्यातला एक चाइल्ड एक क्लास असेल आणि एक दुसरा पॅरेंट क्लास एक असेल. तर चाइल्ड क्लास हा कुठला असेल, ज्याच्याकडून प्रॉपर्टी अक्वायर करतोय तो असेल चाइल्ड क्लास. आणि जो प्रॉपर्टी देतोय तो काय असेल, पॅरेंट क्लास. आता समजा मी ह्याला म्हणलं हा पॅरेंट क्लास आहे. ओके. आणि मी याला म्हणलं तू चाइल्ड क्लास आहे. ठीक आहे ना, काय अडचण नाही, काहीच नाही, काहीच नाही. ओके, काहीच अडचण नाही. हा काय आहे, पॅरेंट क्लास, आणि हा काय आहे, चाइल्ड क्लास. ठीक आहे. तर आता आपण चाइल्ड क्लास पॅरेंट क्लास म्हणलं तर खरं, पण तर पण नुसतं दोन क्लास क्रिएट करून काही होईल का. तर नाही. तर त्यासाठी काय करावं लागणार, इकडे लक्ष द्या. तर त्यासाठी आपल्याला हा पॅरेंट क्लास चाइल्ड क्लास मध्ये एक्सटेंड करायला लागणार. काय करायला लागणार, काय करायला लागणार, एक्सटेंड, एक्सटेंड करायला लागणार. हा चाइल्ड क्लास, हा पॅरेंट क्लास चाइल्ड क्लास मध्ये आपल्याला काय करायला लागणार, एक्सटेंड करायला लागणार. त्यानंतरच इनहेरिटन्स अक्वायर करता येईल. ठीक आहे. तर या दोन गोष्टी समजल्या असेल, ह्या एवढ्या तुम्हाला समजलं असेल. आता याला आपण आणखी काही नाव आहेत. ओके. आणखी काही त्याला म्हटलं जातं इन जावाच्या भाषेत, इन टेक्निकल भाषेत. तुम्ही याला अजून आणखी एक म्हणू शकता, पॅरेंट क्लास. पॅरेंट म्हणजे कोण आहे हो, तुमचा बाप असेल, तुम्ही काय म्हणत असाल, वडील म्हणत असाल, बाबा म्हणत असाल. बाबा तुमच्या फॅमिलीचे कोण आहेत, फॅमिलीचे कोण आहेत, बेस आहे ना रे. तर आपण इथे जावामध्ये त्या क्लासला बेस क्लास असं देखील म्हणू शकतो. काय अडचण आहे, काहीच नाही. आणि जर तुमचा वडिलांचा जो मुलगा आहे, जो की पॅरेंट कडनं, बेस कडनं त्यांच्या प्रॉपर्टीज अक्वायर करतोय, त्याला आपण म्हणायचंय डेराइव्ड.
क्लास. काय प्रॉब्लेम आहे? काय? इथं काय प्रॉब्लेम? ठीक आहे. तर ह्या ठिकाणी काहीच प्रॉब्लेम नाही. आता बेस क्लास आणि डिराइव्हड क्लास या गोष्टींचं तुम्हाला थोडक्यात कळले असतील. काय असतंय, कसं असतंय. ठीक. आता मी मागाशी एक वर्ड वापरला होता. मी मगाशी एक वर्ड वापरला होता की इनहेरिटन्सला अजून एक नाव आहे. इनहेरिटन्सला अजून एक नाव आहे. इज ए रिलेशनशिप. इज ए रिलेशनशिप. आता इज ए रिलेशनशिप असं का बरं म्हणलं मी? आता थोडक्यात एक एक्झाम्पल घेऊयात. एक एक्झाम्पल घेऊयात आपण.